माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संदीप ताटेवार यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. श्रोतेहो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. श्रोतेहो, आज आपण आपल्या शासकीय महाविद्यालय इंजिनिअरिंगचं, त्यामध्ये प्रोफेसर असलेले, म्हणजे आता ते रिटायर्ड झालेले आहेत, पण तरी देखील आपण प्रोफेसर रिटायर होत नसतात म्हणतात, म्हणून प्रोफेसर जे होते असे प्राध्यापक डॉक्टर संदीप ताटेवार यांच्याशी आज आपण म्हणजे पाणी हे जीवन आहे या अनुषंगाने आपण बातचीत करणार आहोत. बऱ्याचदा हे जे जल अभियान जे आहे, जल अभियानाचं कसं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे त्याच्या अनुषंगाने डॉक्टर साहेबांनी खूप विचार केलेला आहे. आणि हा जो जल ही जीवन आहे, हा जो विचार आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून या मुलाखतीचं आपण आयोजन केलेलं आहे. तर सर, तुमचं या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे. आपण पाहतो या सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. हो, बरोबर. आणि त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं तर फारच नुकसान झालं मोठ्या प्रमाणात. आणि या नुकसानाच्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चित अभ्यास केला असेल. तर काय सांगाल तुम्ही? यावर्षी अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी व पिकाची नासाडी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 68 लाख हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे नुकसान झाले आहे. अंदाजे जवळपास 7 लोक मृत्युमुखी तर 10 लोक भयंकर जखमी झालेले आहेत. शेतीमधील उभे पीक व फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर बरेच लोक बेघर झालेले आहे. 1 जूनपासून महाराष्ट्रात 996.7 mm म्हणजे सरासरीपेक्षा 103.57% जास्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात 30 जिल्ह्यात जसे की नांदेड, सोलापूर, धाराशिव, बीड इत्यादी जिल्ह्यात, तसेच पश्चिम महाराष्ट्रात मुंबई व विदर्भात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. असा हा नुकसानीबाबत आढावा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता खरं म्हणजे ही जी महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा किंवा एकंदरच आपण जगाचं पण जेव्हा जगाकडे पण पाहतो तर आपल्याला सगळ्या जगामध्येच हे जे सृष्टीचं चक्र जे आहे हे विचित्र पद्धतीने फिरते आपल्याला असं दिसते. बरोबर आहे. आणि ही जी पुराची तीव्रता जी वाढते आहे, तर किंवा पावसाची जी तीव्रता वाढते, याच्या मागचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटते? याच्यामागे बरेच कारणं आहेत. विशेषतः महत्त्वाचे म्हणजे जागतिक हवामान बदल. हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आहे. तसेच जमिनीची घटलेली पाणी शोषण्याची क्षमता, आज नद्यावर अतिक्रमणे आणि जंगलतोड यामुळे पुराची तीव्रता वाढलेली आहे. महासागरी घटना जसे निनो, लीनिनो यासारख्या घटना घडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुराची तीव्रता वाढत आहे. अतिक्रमण काढणे, गाळ काढणे, वृक्षारोपण करणे, शेतीत रसायनाचा वापर कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. लोक सहभागातून या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते. आता काय होतं, बऱ्याचदा असं होते डॉक्टर साहेब की आपण पाहतो बऱ्याच वर्षापासून असं होतं की पाऊस हा अनियमित असा पडतो. कधी पडतो, अनिश्चित काळासाठी पडतो, कधी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे, या सततच्या गोष्टींमुळे अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. आणि पाणी टंचाईचा हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक वेळेस आपण ऐरणीवर आलेला पाहतो. आणि मग आपण तो 16 ते 22 मार्चपर्यंत दरवर्षी आपण जलजागृती सप्ताह आपण साजरा करतो, नाही का? बरोबर. तर आता खरं म्हणजे भरपूर पाऊस पडला म्हणजे पाणी खूप उपलब्ध होते आपल्याला.
परंतु आपली जी मानसिकता आहे, आपण पाहतो की घराच्या समोर गाडी आणायची, गाडीवर भरपूर पाणी मारायचं, टू व्हीलर आणायचं, त्याच्यावर पाणी मारायचं, आणि सगळे रस्ते आता समोर खरं म्हणजे सिमेंटचे झालेले आहेत बरेचसे. म्हणजे शहरांमध्ये तर 100% सिमेंटचे झाले, पण त्याच्यावरही पाणी मारायचं. तर ही जी पाण्याची जी उपलब्धता असल्यानंतर ही पाणी वाया घालवण्याची जी मानसिकता आहे, याच्यासाठी तुमचं काही चिंतन यावर झालेलं आहे का? हो, पाणी हे मर्यादित संसाधन आहे. उपलब्धता अनेकदा ठिकाण, काळ, गुणवत्ता, व्यवस्थापनावर अवलंबून असते. पाणी सतत नसते, वितरण अनियमित असते. पाणी मुबलक म्हणून साठवण केली तर ते विघटन होऊ शकत नाही, ते आपण साठवू शकतो. नद्यामधील पाणी वाहून जाते. पाण्याला मुक्त आणि अनंत असे समजू नये. भविष्यात पाण्याचा तुटवडा पडू शकतो, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा हे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते. आणि खरं म्हणजे आता शहरातलं जे लोक आहेत त्यांनी नळाची तोटी जी आहे तशीच उघडी राहते आणि पाणी तसंच वाया जाते, तर त्याच्यावरही थोडंसं आपण हे केलं पाहिजे नाही का, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होतो हा म्हणजे मला असं वाटतं की अप्पर वर्धा धरणातनं होत असतो आहे ना. आणि हे जे धरणाचं जे पाणी आहे ते आपल्या सगळ्या अमरावतीकरांना आणि मला असं वाटतं ते मिळतं. तर ही जी पाण्याची उपलब्धता आहे याचं आणखी कशा पद्धतीने आपण त्याचा समतोल राखला पाहिजे आपल्या याच्यामध्ये. जसं आता मी सांगितलं की ती तोटी उघडी नाही राहिली पाहिजे, आणखी काय केलं पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे. खरं तर आपल्या सोसायट्यामध्ये, घरामध्ये स्मार्ट पाण्याचे वॉटर मीटर लावले पाहिजे, जे पाण्याचा वापर तपासून रिअल टाईम अलर्ट देतात की पाणी जास्त वापरण्यात येत आहे, कमी वापर करा, काटकसरीने वापरा, याचं आपल्याला वॉर्निंग देत राहतं. तसंच पाणी लीक शोधणारे सेन्सर पाईपलाईनमध्ये बसवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते सोसायट्यात ज्या आहेत समजा किंवा नवीन सोसायटी आता ज्या बनत आहेत किंवा तर त्या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि पाण्याच्या टाक्या असतात, ओव्हरफ्लो त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होतात, एकदा लावून दिलं की त्याच्याकडे लक्ष नाही, त्यामुळे त्याला सुद्धा सेन्सर सिस्टीम बसवायला पाहिजे. IoT आधारित पाणी नियंत्रण म्हणजे जरूरत नसताना पाणी आपोआप बंद करणे, ही सुद्धा सिस्टीम नवीन आलेली आहे, त्याचा उपयोग करायला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, इमारतीच्या छतावरील पाणी एकत्र करून भूजल वाढवण्यासाठी जमिनीत मुरवणे, हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. घरातील नाणीचे पाणी, स्वयंपाकघरातील पाणी शुद्ध करून बागकाम, फ्लशिंगसाठी वापरता येऊ शकतं. मायक्रोशेड डेव्हलपमेंट, सॉईल वॉटर कन्झर्वेशन, चेक डॅम्स बांधणे, खडबडीत जमिनीवर पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी पर्कोलेशन खड्डे तयार करणे, यासारखे जरी आपण उपाय केले तर मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरवू शकतो. जलयुक्त शिवार कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात राबवण्यात येऊ शकते. वृक्षारोपण करणे, परंपरागत जलस्रोत पुनर्जीवित करणे, जसं की हिवरे बाजारची घटना माहिती आहे आपल्याला. पाण्याचं तिथं अत्यंत संकट होतं, पण त्यांनी त्याच्यावर मात केलं. राळेगाव सिद्धीचं आहे, त्यांनी जलसंधारणाचे उपाय योजले आणि ते अंमलात आणले. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं. आणि सोशल मीडिया आजकाल मोठ्या प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे त्याच्याद्वारे जनजागृतीसुद्धा केली पाहिजे, म्हणजे लोकांना त्याचं महत्त्व कळतं. विशेष म्हणजे आता एरेटर्स येतात, नळावर बसवायचे एरेटर. ते एरेटर जर आपण नळावर लावले तर किती पाणी आवश्यक आहे ते ॲटोमॅटिक कंट्रोल करतात. नाही तर आपण काय करतो, नळाची धार मोठी करून देतो, आवश्यक नसताना पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. तर हे पाणी कंट्रोल करण्यासाठी एरेटर्स बसवले तर मोठ्या प्रमाणात फायदा होता. बंगलोरमध्ये असा उपयोग करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाचवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच पाण्याचा काटकसरीने वापर करू शकतो. आपण पाहतो, तुम्ही अतिशय सुंदर असं उदाहरण सांगितलं. मी आता काही दिवसांच्याच अगोदर एका न्यूज बुलेटिनमध्ये अशी एक बातमी पाहिली आणि ऐकली की दक्षिण दिल्लीमध्ये बरेचसे जे मोठमोठे मॉल्स आहेत आणि
जी दुकानं आहेत किंवा तर ती दुकानं आणि मॉल्स यासाठी बंद पडतात कारण त्याला पाणी पुरवठाच होत नाही आहे. बरोबर आहे. आता आपण पाहतो एका ठिकाणी एवढी मोठी यमुना नदी त्या दिल्लीच्या बाजूने वाहते आहे आणि एवढं चांगलं पाण्याचं नियोजन केलेलं आहे, पण पाणी तुम्ही जसं म्हटलं तसं आपली जी पाणी वापराची क्षमता पूर्ण झाल्यानंतरही ते पाणी वाया जाऊ देणं, ते वाया जाऊ न देणं, त्याच्यासाठी जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं की पाणी वाणी आणि नाणी नासू नये, तर ती गोष्ट केली पाहिजे. पण आपण आता एक गोष्ट आणखी केली पाहिजे. आपण डॉक्टर संदीप ताटेवार साहेबांशी या पुढची पण बातचीत सुरूच ठेवणार आहोत. आपलं जे शासकीय महाविद्यालय होतं त्याच्यामध्ये स्थापत्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी 38 वर्ष जवळपास आपली सेवा त्यांना दिलेली आहे आणि आता मात्र ते सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून लोकांना कसं त्याचा फायदा होईल याचा विचार करतात आणि त्याच अनुषंगाने त्यांनी पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ते करतायत आणि समाजाला जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या दैनिकांमधनं आपले लेख प्रसारित करतायत. तर त्यासाठीच आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपला आजचा विषय जो आहे जल ही जीवन आहे, म्हणजे पाणी हेच आपलं जीवन आहे. तर सर आता हे जे काटकसरीने वापरण्यासाठी तर तुम्ही उपाय सांगितलेत, अशा पद्धतीने ते वापरले पाहिजे म्हणून. पण आता पाहतो आपण की पहिल्यांदा अशा विहिरी एक 40-50 फूट जरी आतमध्ये खोदल्या गेलं तर पाणी लागायचं, मग 100 फूट खोदलं तरी पाणी लागायचं. आता 150 फूट खोदल्यानंतर पाणी लागेलच असं सांगता येत. 150-200-300 फुटापर्यंत बोरवेल. तर आता ही जी भूजल पातळी जी खाली जाते आहे तर त्याला वाढवण्यासाठी निश्चितच काहीतरी उपाय झाले असतील शासकीय पद्धतीने आणि आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे या बाबतीतले आपण चिंतक असल्यामुळे आपण काय उपाय सुचवाल? प्रत्येक घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे. छतावरचं पाणी जे वाया जातं ते सगळं शोष खड्ड्यात जमा करून ते जमिनीत मुरवलं पाहिजे. तसंच पर्क्युलेशन टँक्स जे पावसाचे पाणी जमिनीत शोषण्यासाठी तयार केलेले असतात त्याचा उपयोग केला पाहिजे. ते पर्क्युलेशन टँक्स मोठ्या प्रमाणात वापरण्यात यायला पाहिजे. तसंच चेक डॅम्स म्हणतात, म्हणजे जे पाणी जमिनीवरून वाहून जातं ते थांबवलं की त्याचा मुरवण्याची क्षमता, पाणी जमिनी भूगर्भात जातं आणि पाणी मोठ्या प्रमाणात जलस्तर वाढवतं. त्यासाठी प्रयत्न आपण करायला पाहिजे. जलस्रोताची पुनर्जीवन करायला पाहिजे. जसं तळं आहे, तलाव आहे, यांचं नूतनीकरण, गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवायला पाहिजे. जलस्रोत पुनर्जीवित करायला पाहिजे. तसंच ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन यासारख्या पद्धती शेतीमध्ये वापरल्या पाहिजे. त्यामुळे पाण्याचं आपण मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाय करू शकतो आणि त्याचा वापरसुद्धा काटकसरीने करू शकतो. श्रोते, आपण बातचीत करत आहोत प्राध्यापक डॉक्टर संदीप ताटेवार सरांशी. आता पुन्हा आपण एकदा, मला असं वाटतं की आपल्या अमरावती जिल्ह्यातले लोक आपला रेडिओ जरा जास्त ऐकतात, तर आपण एक असा प्रश्न घेऊयात की अमरावती शहरातला जो पाणी पुरवठ्याचा जो योजना आहे त्याची सगळी माहिती आपल्या सगळ्या लोकांना झाली पाहिजे. तर ते जर त्याची एक थोडक्यामध्ये जर तुम्ही माहिती सांगितलीत तर ते म्हणजे आपल्यापर्यंत ते पाणी कसं पोचतं, कुठून येतं आणि कसं पोचतं आपल्या नळापर्यंत, ते जर तुम्ही सांगितलं तर जरा, म्हणजे त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे हे पण तुम्ही थोडंसं सांगा. म्हणजे ते पोचताना आपण त्याच्यामध्ये काही नाही केलं पाहिजे, म्हणजे पाणी नीटपर्यंत पोचेल आपल्यापर्यंत. सरकार करत आहे आपलं, शासन स्तरावर त्यांच्या पद्धतीने करतं. अमरावती शहराला पाणी पुरवठा हा अप्पर वर्धा धरणातून होत असतो. अप्पर वर्धा धरण अमरावतीपासून 55 किलोमीटर अंतरावर सिंबोरा खेड्याजवळ वर्धा नदीवर बांधण्यात आले आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी व सिंचनासाठी या धरणाचा उपयोग होतो. धरणातील साठवलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरपिंगळे येथील टेकडीवर पाईपलाईनद्वारे चढवले जाते. यासाठी 750 हॉर्स पॉवरचे 5 पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहे. हे पाणी चढवण्याकरता पंपाचे दर महिन्याची इलेक्ट्रिक बिल जवळपास 1 कोटीच्या घरात असते.
येतं. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी आपल्याला पंपिंगसाठी लागतं. हो. आणि नेर पिंगळाई येथे साठवलेले पाणी नंतर ग्रॅव्हिटी ज्याला उतारामुळे 33 किलोमीटर अंतर पार करून अमरावती शहरात पाईपलाईनद्वारे आणल्या जाते. आणि जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याला शुद्ध केल्या जाते. एकूण 7 टप्प्यामध्ये पाणी शुद्ध होत असते. अशा प्रकारे पाणी शुद्ध करून शेवटी नळाद्वारे आपल्याला सहज उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवायला पाहिजे की पाणी किती दुरून आणावं लागतं, किती इलेक्ट्रिसिटी लागतं, किती खर्च येतो. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे किती आहे याची सुद्धा जाण असायला पाहिजे आपल्याला. खरं म्हणजे ते जे तुमच्या घरासमोरून जर पाईपलाईन जात असेल मोठीच्या मोठी, आणि तुमच्या घरी जर जनावर असतील तर ते अजिबात फोडली नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की मोठी धार आपल्याला त्या पाईपलाईनमधनं जिथे कुठे वरती आले असतील पाईप तिथे आपल्याला फोडताना दिसतं. असं करू नका, कारण की तुम्ही जरी त्याचा वापर करता पण त्याच्यासाठी इतरांनी पण तो वापर केला पाहिजे. मला असं वाटतं की डॉक्टर साहेब तुम्ही खूप चांगला असा विचार हा जलही जीवन है यासाठी करत आहात. आणि त्या पद्धतीचे तुम्ही वेगवेगळ्या दैनिकांमधनं आपले विचार मांडता आहेत. आणि मला असं वाटतं की रिटायर झाल्यानंतर अशा पद्धतीचे सगळे कामं केली पाहिजे. तर हो, मला या सगळ्याच्यातनं ही पण लक्षात येते की कोणत्याही शहराचा जो विस्तार आणि विकास जो आहे हा तिथे असलेले उद्योगधंदे आहेत, ते शहरांमध्ये चाललेली जी काही परंपरागत कामं आहेत, आणि हे सगळे तेव्हाच होते जेव्हा त्या शहरामध्ये मुबलक असं पाणी उपलब्ध असते. आणि जिथे पाणी आहे तिथे खऱ्या अर्थाने जीवन आहे असं म्हणतात. आपण पाहतो की कुठलेही जे शहरं असतील, गावं असतील, वस्त्या असतील, संस्कृती असेल, देश असतील, या नदीच्या काठाने आपण पाहतो ते वाढलेले आहेत, त्यांचा विकास झालेला आहे. जिथे सपाट जमीन आहे आणि जिथे पाणी आहे, अशा चांगल्या गोष्टींचा विचार करून तिथे ती लोकसंख्या वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे पाण्याचा नीट वापर करा. आणि जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, पाणी नाणी आणि वाणी नासू नये, तर त्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या. आज आपण या सगळ्या विषयावर बातचीत करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर संदीप ताटेवार साहेबांना बोलवलं होतं. त्यांच्याकडनं आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयावर बातचीत करत असतो. कधी कधी विचारपुष्पमधनं पण ते चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. डॉक्टर साहेब, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आलात. डॉक्टर म्हणजे तुम्ही तसे इंजिनियर आहात, पण मी तुम्हाला डॉक्टर म्हणतो कारण तुम्ही PhD पण केली आहे. तुमच्या अखत्यारीत खूप जणांनी PhD पण केलेली आहे. तर तुम्ही आलात. पुढे पण असे काही विषयांवर बातचीत करण्यासाठी जरूर या. नक्की. मी आकाशवाणी अमरावतीतर्फे आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात संदीप ताटेवार यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि नारायण पवार यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.